नमस्कार, मी शिवानी लकडे। आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले। गेल्या काही काळात बेरोजगारी इतकी वाढली आहे की अगदी शिपायाच्या नोकरीसाठी सुद्धा इंजिनिअरिंग आणि डॉक्टरी शिकलेले तरुण रांगा लावतायत। नुकताच पुण्यातला एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता, जिथं सुमारे 3000 इंजिनियर हे आयटी कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी जवळपास 1 किलोमीटर इतकी लांब रांग लावलेली होती। अशातच महाराष्ट्रातून बेरोजगारीची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली। बेरोजगार तरुणांनी मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीच्या पोर्टलवर नोंदणी केली असून विशेष म्हणजे ही संख्या 24,51,000 पोहोचली। केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा या पोर्टलवर नोंदणीसाठी अर्ज केलेल्यांची ही आकडेवारी आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, नाशिक, नांदेड आणि अमरावती या जिल्ह्यातील नोकरीसाठी नोंदणी केलेल्यांची संख्या 1 लाखांपेक्षा जास्त आहे। म्हणजेच या आकडेवारीवरून या जिल्ह्यात बरेच बेरोजगार तरुण आहेत असं दिसून येतंय। एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत देशात 2,39,00,000 लोकांनी रोजगारासाठी नोंदणी केल्याचं सरकारी पोर्टलवर दिसतंय। त्यात महाराष्ट्राचा वाटा 19,04,000 होता। डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील ही संख्या 24,51,000 पोहोचली। महाराष्ट्रातल्या या 24.5 लाख जणांमध्ये 7,77,000 लोक हे 12वी किंवा त्याहून जास्त शिक्षण घेतले, तर 2 लाखाहून जास्त जणांनी पदवी आणि 38,000 जणांहून जास्त जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय। आता यात नोंद घेण्यासारखी अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या काळात दिसून येत नाहीये। एकंदरीत महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसते। आधीच एकीकडे टॅक्सचा भार मध्यम वर्गावर पडतोय। प्रत्येक गोष्टीवर टॅक्स असल्यानं महागाईमुळे नागरिक हैराण झालेत। त्यातच या महागाईत रोजगार नसल्यानं दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल। त्यामुळे एकीकडे महागाई आणि दुसरीकडे बेरोजगारी, अशात जगायचं तरी कसं असा सवाल विचारला जाऊ लागलाय। सध्या आपण इथेच थांबतोय। या बेरोजगारीच्या आकड्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।